नमस्कार. आपण पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, मराठवाड्यामध्ये जो प्रचंड पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे शेतीची अतोनात नुकसान झालेले आहे, शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे आणि मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र म्हणा किंवा विदर्भाचा काही भाग म्हणा, अनेक ठिकाणी जो मोठा पाऊस झालेला आहे त्यामुळे विशेषतः शेतकरी मोठा संकटात सापडलेला आहे. आणि शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याच्या शेतावर अवलंबून असणारे शेतमजूर, या शेतमजुरांचा देखील रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून त्या शेतकऱ्यांच्या शेतीवर काम करणारे जे शेतमजूर आहेत, की ज्यांना दररोज अनेक गावामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शेतमजूर जाऊन ही कामं करत असतात आणि त्यांना त्याचा रोजगार मिळतो, तो रोजगार देखील बंद झालेला आहे. त्यामुळे शेतमजुरांचे देखील हाल निर्माण झालेले आहेत आणि म्हणून शेतमजुरांना देखील मदत करणे गरजेचं आहे, कारण त्यांचाही संसार उघड्यावर पडलेला आहे. शेतकऱ्याला लागणारी ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ते गावातले आलुतेदार बलुतेदार ही सर्व मंडळी करत असतात. त्यांचा व्यवसाय बंद पडलेला आहे, त्यांना देखील मदत करणे गरजेचं आहे. तेव्हा शेतकऱ्याला मदत ही निश्चित झालीच पाहिजे, पण शेतकऱ्यांच्यावर अवलंबून असणारे इतर जे घटक आहेत, जे गोरगरीब आहेत, त्यांना देखील मदत करणे गरजेचं आहे. आणि शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने त्यांच्या पद्धतीने सरकार मदत करत आहे, परंतु ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत, ज्या सामाजिक संघटना आहेत, त्या आपापल्या परीने मदत त्या ठिकाणी पूरग्रस्तांना करत आहेत. तर या सर्वांमध्ये अग्रेसर असणारे विख्यात समाजसेवक, एक उत्कृष्ट अभिनेते आणि मोठ्या मनाचा माणूस म्हणजे नाना पाटेकर साहेब, आणि त्यांच्याबरोबर त्यांचं नाम फाउंडेशन जे आहे त्यांच्याबरोबर काम करणारा एक उमदा कलाकार, एक चांगला कलाकार, पण तेवढाच माणुसकीचा आणि नाना पाटेकर साहेबांना मदत करणारा असा म्हणजे मकरंद अनासपुरे साहेब हे सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहत असतात. ज्यावेळेला शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त होत होत्या त्यावेळेला या नाना पाटेकर साहेबांनी आणि मकरंद अनासपुरे व त्यांच्या सर्व टीमने वेळोवेळी त्या कुटुंबाला, ज्यांच्या घरामध्ये आत्महत्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत, त्या कुटुंबाला नाना पाटेकर साहेब, मकरंद अनासपुरे साहेब आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्या सर्वांनी वेळोवेळी मदत केलेली आहे. आणि आता या पूरग्रस्तांच्या मदतीला नाना पाटेकर असतील किंवा मकरंद अनासपुरे हे धावून गेलेले आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने मदत कार्य करत आहेत. आणि त्याचबरोबर पुण्यामध्ये सुबोध भावे, एक मराठीमध्ये उत्तम कलाकार आहेत ते सुबोध भावे, या सुबोध भावेंनी देखील पुढाकार घेऊन या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुण्यामध्ये अभियान काढलेलं आहे आणि ते देखील अशा पद्धतीने मदत करत आहेत. म्हणजे मानसी नाईक सारख्या एक कलाकार असतील, अशा अनेक मराठी सृष्टीतील, चित्रपटसृष्टीतील मान्यवर या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेले आहेत. आणि विशेषतः हिंदी कलाकारांच्या मध्ये सोनू सूद जो कलाकार आहे, हा सोनू सूद नेहमी भारतामध्ये अशी ज्या वेळेला काही मोठं संकट प्रसंग निर्माण होतो किंवा विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काही मोठे प्रश्न निर्माण होतात आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेला मदत करण्याची गरज असते त्यावेळेला सोनू सूद हे नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. आणि या पूरग्रस्तामध्ये आता जो ओला दुष्काळ पडलेला आहे मराठवाड्यामध्ये आणि इतर भागामध्ये, आणि जी प्रचंड हानी झाली पावसाच्यामुळे, त्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सोनू सूद हे कलावंत देखील पुढे आलेले आहेत. तरी राहिलेल्या बाकीच्या मोठ्या मोठ्या कलावंतांनी देखील मदत करणं गरजेचं आहे, कारण या मुंबई शहरामध्ये येऊन, या पुणे शहरामध्ये येऊन आणि तुम्ही तुमच्या कलेच्या माध्यमातून या ठिकाणी तुमचं साम्राज्य तुम्ही उभे केलेलं आहे
अर्थात ही तुमची कला आणि तुमची मेहनत या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी या मुंबई पुण्याने तुम्हाला भरपूर काही दिलेलं आहे आणि या महाराष्ट्राने तुम्हाला काही भरपूर दिलेलं आहे। तेव्हा या जे मोठे मोठे कलावंत आहेत त्यांनी देखील या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावून आलं पाहिजे अशी एक सामान्य जणांची इच्छा आहे। खरं म्हणजे मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की राजकीय पक्षांच्या मोठ्या मोठ्या नेत्यांनी त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर देणग्या देणे गरजेचं आहे। जर तुम्ही निवडणुकीच्या वेळेला असेल किंवा तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही निवडणुका लढवतो आणि तुम्ही त्यावेळेला वारेमाप पैसे खर्च करत असतात, पक्षांचा निधी देखील फार मोठा प्रत्येक पक्षांचे जे मोठे मोठे पक्ष आहेत, रजिस्टर्ड पक्ष आहेत, त्यांचा एक प्रचंड निधी असतो आणि त्यांना कोट्यावधीने देणग्या मिळाल्या असतात आणि त्यांच्याकडे जो पैसा काही प्रमाणात पडून असतो। तर अशा मोठ्या मोठ्या पक्षाच्या वतीने एवढे करोड दिले असं जाहीर त्यांनी केलं पाहिजे। असं जर कुणी केलं असेल ती चांगली गोष्ट आहे, पण असं काय आपल्याला कोणाला ऐकवात आलेलं नाही। तर मोठ्या मोठ्या पक्षाच्या वतीने त्यांनी देणग्या देणं गरजेचं आहे आणि आमदार खासदारांनी देखील त्यांच्या वैयक्तिक पातळीवरून मोठ्या मोठ्या देणग्या देणं गरजेचं आहे। तेव्हा या संकट समयी या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्यावर आणि शेतीच्या व्यवसायावर इतर जे घटक आहेत म्हणजे शेतमजूर असतील, जे कारागीर असतील आणि त्या शेतीला जी आवश्यकता असणारी अवजार असतील ते बनवणारे लोक असतील, अशा लोकांना देखील मदतीची गरज आहे। कारण गावकोसावर राहणारा जो भटक्या मुक्त जाती जमाती असतील, आदिवासी असतील, धनगर मंडळी आणि अशा अनेकांचा संसार पाण्यात गेलेले आहेत, त्यांना देखील आवर्जून मदत करणं गरजेचं आहे। जसं शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सातत्याने शेतकऱ्यांना मदत ही शेतकऱ्यांना मदत तर केलीच पाहिजे, परंतु शेतकऱ्यांच्या बरोबर असणारा इतर जो घटक आहे त्या घटकाला देखील मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून शासनाने या गोष्टीचं गांभीर्याने लक्ष देऊन विशेषतः जो गावकोसाबाहेर राहणारा भटक्यामुक्त जमातीचे लोक असतील किंवा जे पालावर राहणारे लोक असतील यांना देखील मदत त्या भागामध्ये ही जी मंडळी कुणी राहत असतील त्यांना मदत करणं गरजेचं आहे। आणि अनेक व्यावसायिक पुढे आलेले आहेत की कपड्यापासून तर अनेक सर्व गोष्टीपर्यंत त्या ठिकाणी साधनं पुरवली जात आहे। खरं म्हणजे शेतीचं फार मोठं नुकसान झालं आहे आणि यापुढील काळामध्ये शासनाने एक मोठी तज्ज्ञांची समिती नेमून किंवा काही प्रचंड एक योजना राबवता येईल काय हे पाहणं गरजेचं आहे। कारण ज्यांचे जमीन खरडून गेलेलं आहे त्या ठिकाणी मातीच राहिलेली नाही तर तो जमीन कसं करणार, तर त्या ठिकाणी बाहेरून कुठून तरी कायदा सेटल करून डोंगरातून मुरुम आणून त्याच्यावर काही माती टाकून किंवा तशा पद्धतीने काही त्याला त्या ठिकाणी पिकवता येईल का। आणि त्यासाठी आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जसं नाला बर्डिंगची कामं व्हायची म्हणजे रोजगार हमीच्या माध्यमातून नाला बर्डिंगची कामं 40 वर्षापूर्वी झाली होती आणि त्याच्यामध्ये शेतीत खूप बदल झाला होता। तर अशा पद्धतीने रोजगार हमीच्या माध्यमातून नाला बर्डिंगच्या पद्धतीने किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत किंवा ज्यांच्या जमिनीची माती वाहून गेलेली आहे तर अशा जमिनी सुपीक करण्यासाठी शासनाच्या वतीने किंवा काही मोठ्या मोठ्या संस्थांच्या वतीने काही करता येईल का हे करणं गरजेचं आहे। कारण ज्या एखाद्या शेतकऱ्याची समजा एखादी एकर जमीन असेल, 1.5 एकर असेल, 2 एकर असेल आणि त्याचा एखादा एकर जर त्याची माती वाहून गेली असेल तर त्या ठिकाणी शासनाला काहीच अवघड नाही, त्या ठिकाणी पहिल्यांदा डोंगरातला मुरुम टाकायचा, नंतर माती आणून टाकायची। अशा पद्धतीचं एक मोठं अभियान जर छेडलं तर ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनी देखील ते त्या ठिकाणी पिकं करू शकतात। तर असं एक 4-5 फूट जर त्या ठिकाणी खाली 2-3 फूट अगोदर मुरुम टाकला आणि 2-3 फूट बाहेरून माती आणून टाकली तर त्या जमिनी पुन्हा सुपीक होऊ शकतात आणि छोटी पिकं तिथं ज्वारी, बाजरी अशी जी छोटी पिकं आहेत ती घेऊ शकतात शेतकरी। तर अशा ज्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांच्या जमिनी पुन्हा सुपीक करण्यासाठी काय करता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचं आहे। परंतु सध्या जी त्या ठिकाणी पाण्याच्यामुळे जो दलदल झालेला आहे, जो चिखल झालेला आहे, त्या ठिकाणी मच्छर तयार होतील, आजार निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी डॉक्टरांची पथक नेणं गरजेचं आहे आणि त्यांचं आरोग्याची काळजी घेणं देखील गरजेचं आहे। कारण ज्या ठिकाणी पाणी साठलेलं आहे त्या ठिकाणी मच्छर निर्माण होण्याची शक्यता आहे आणि वेगवेगळे आजार देखील त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आरोग्याची काळजी देखील
त्या मंडळींची त्या भागामध्ये ज्या प्रचंड पाणी साठलेलं आहे त्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांची आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि शासनाच्या वतीने तेथे अनेक वेगवेगळ्या शहरामधून मोठे डॉक्टर त्या ठिकाणी पाठवणे हे गरजेचं आहे आणि मोफत आणि औषधाचा पुरवठा त्या ठिकाणी करणं देखील गरजेचं आहे। तेव्हा रोगराई होण्याची शक्यता निर्माण होते, तेव्हा शासनाच्या वतीने त्या ठिकाणी फवारणी करून किंवा जंतुनाशक मारून आणि त्या भागातील आरोग्याची देखील नागरिकांची काळजी घेणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जे जनावरं आता शिल्लक राहिलेली, जे जनावरं त्यांच्या शेतकऱ्यांच्या गाई म्हशी असतील, शेळ्या असतील, बकरा असतील, कोंबड्या आणि जी काही शेतकऱ्यांना जी त्यांच्याकडे जनावरं असतात त्यांना चाऱ्याची जी व्यवस्था आहे, कारण चारा देखील वाहून गेलेला आहे आणि म्हणून अशा पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या जिल्ह्यामधून ज्या ठिकाणी कमी पाऊस झालेला आहे त्या ठिकाणून चारा गोळा करून त्या गावामधील शेतकऱ्यांच्या जनावरांना तो चारा पोहोचवणं देखील गरजेचं आहे। आणि त्याचप्रमाणे म्हणजे शासनाने ठरवलं, काही संस्थांनी ठरवलं तर जी पेंड जनावरांना असणारी पेंड असते किंवा जे जनावरांना खाद्य दिलं जातं, त्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी या शेतकऱ्यांच्या जीवावर भरपूर कमवलेलं आहे। त्या मोठ्या कंपन्या जे जनावरांचे खाद्य बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या माध्यमातून जनावरांना पेंड असेल, जनावरांना जर खाद्यान्न असेल ते जर त्या कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचलं तर त्या ठिकाणची जनावरं चांगल्या पद्धतीने जगू शकतील। तेव्हा अशा पद्धतीने मायबाप सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आणि आमदार खासदारांनी दौरे करण्यापेक्षा दौऱ्याच्यामध्ये खरं म्हणजे आता मंत्री महोदयांनी दौरे नाही केले तर विरोधी पक्ष म्हणेल का तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर नाही केले, तर त्यांना दौरे करणं गरजेचं आहे। परंतु दौरे करण्यापेक्षा मंत्रालयात बसूनच कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील, या सर्व अधिकाऱ्यांना मंत्रालयामधून तुम्ही आदेश देऊ शकता आणि त्याच्यावर नियंत्रण आणू शकता आणि तुम्ही वरून जर मंत्रालयात बसूनच आदेश दिले आणि कलेक्टर साहेबांना, तहसीलदारांना, मोठे जे अधिकारी आहेत त्यांना प्रत्यक्ष त्या गावामध्ये पाठवलं तरी काम होऊ शकेल आणि त्यांचे रिपोर्ट आले तर ते ग्राह्य धरून तुम्ही त्या नियोजना आखू शकता। परंतु आम्ही दौरे करतो म्हणजे आम्ही जनतेची किती काळजी करत आहोत हे दाखवण्यासाठी दौरे बऱ्याच वेळा होत असतात। अर्थात मंत्री महोदय जे दौरे करतात ते चांगल्या भावनेने करत असतील, परंतु त्या ठिकाणी असणारी पोलीस यंत्रणा असेल, त्या ठिकाणी सरकारी यंत्रणा असेल, ती संपूर्ण दिवस त्या मंत्री महोदयांच्या मागे धावत असते, मागे पुढत असते आणि त्यांचं संरक्षण असेल आणि त्या ठिकाणी सगळी यंत्रणा कोलमडून पडते आणि म्हणून मंत्री महोदयांनी आता दौरे करण्याऐवजी मंत्रालयात बसून या कामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं या एक सामान्य माणसांना वाटते। तेव्हा अधिक दौरे न करता तो पैसा वाचवून मंत्रालयात बसून आपण जास्तीत जास्त या ज्या ठिकाणी मोठी परिस्थिती निर्माण झालेली त्या गावांवर कशा पद्धतीने कामकाज चालते तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर साहेब आहेत, तहसीलदार आहेत, मोठे अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही त्या ठिकाणची कामं करू शकता। तेव्हा मंत्री महोदयांनी दौरे करण्यापेक्षा मंत्रालयात बसूनच जर तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक नियोजनबद्ध असं या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण जर काम केलं तरी बरं होईल आणि शासनाचा पैसा त्या ठिकाणी वाचेल आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना मदत मुख्यमंत्री साहेब यांनी केली पाहिजे आणि विशेषतः मोठ्या उद्योगपतींनी की ज्या महाराष्ट्रामध्ये येऊन जे मोठे हॉटेल व्यावसायिक असतील, मोठे उद्योग असतील, व्यापारी असतील, या सर्वच वेगवेगळ्या परप्रांतातील राज्याच्या जे मोठे व्यापारी आहेत, जे धनिक लोक आहेत, त्यांनी अशा वेळेला मदत केली पाहिजे। कारण ज्या वेळेला वेगवेगळ्या राज्यांमध्ये काही अशी आपदग्रस्त वेगवेगळे राज्य होतात त्यावेळेला महाराष्ट्र नेहमी त्यांच्या मदतीला धावत असतो। तेव्हा इतर राज्यात इथे येऊन स्थायिक झालेल्या परप्रांतीय जे उद्योगपती आहेत किंवा परप्रांतीय जे व्यापारी आहेत, परंतु अनेक वर्ष ते महाराष्ट्रामध्येच राहतात आणि इथे महाराष्ट्रामध्ये ते एकरूप झालेले आहेत, अशा व्यापाऱ्यांनी जास्तीत जास्त मदत करणं गरजेचं आहे आणि त्यांना तसा शब्द टाकायला काहीच हरकत नाही वेगवेगळ्या असणाऱ्या त्या भागातील नेत्यांनी की जे आमदार आहे, जे नगरसेवक आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या भागामध्ये त्यांना बरोबर असतं का कुठला व्यापारी कशा पद्धतीने त्याच्याकडे पैसा आहे, तर अशा व्यापाऱ्यांना जर शासनाने म्हणजे
शासनामधील मंत्री असतील किंवा आमदार खासदार असतील यांनी अशा वेगवेगळ्या उद्योगपतींना, वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना, मोठे जे धनिक आहेत त्यांना जर आपण शब्द टाकला तर ते त्यांच्या वतीने करोडो रुपये जमा होतील। आणि विशेषतः मुख्यमंत्री सहाय्य निधी या मुख्यमंत्र्यांच्या जी निधी असतो, मुख्यमंत्र्यांचा जो फंड असतो त्या मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी पैसा जमा करणं गरजेचं आहे, तरच सरकार त्या ठिकाणी पूरग्रस्तांना मदत करू शकेल। कारण सरकारकडे मुळातच सरकारवर प्रचंड कर्ज आहे आणि त्यामुळे सरकारकडून फार अपेक्षा करणं गरजेचं नाही, कारण ती अपेक्षा फार आपल्याला करताच येत नाही। आता ते बोलतात आम्ही मदत करू, अमकं करू तमकं करू, परंतु माननीय अजित पवार मॅडमवर म्हटले की त्यांच्यावर टीका झाली, पण ते म्हणले पैशात सोंग करता येत नाही। ते खरंच आहे, खरं बोलले ते, कारण त्यांच्याकडे जर तिजोरीमध्ये पैसाच नाही तर ते जरी त्यांनी काही घोषणा केल्या तर ते शासनाने तेवढं पैसे देऊ शकत नाहीत। आणि त्यासाठी मुख्यमंत्री फंडामध्ये बाहेरून पैसा येणं गरजेचं आहे आणि केंद्रामधून असेल किंवा वेगवेगळ्या राज्यांमधून असेल त्या केंद्राच्या वतीने आणि वेगवेगळ्या राज्यांच्या वतीने आणि वेगवेगळ्या मातबर धनिकांच्या वतीने आणि व्यापाऱ्यांच्या वतीने आणि मोठे मोठे सुपरस्टार असतील यांच्या वतीने त्या अधिकाधिक पैसा मुख्यमंत्री फंडामध्ये जमला तरच मग शासनावर मोठा ताण पडणार नाही आणि या मदत कार्याला, या पुनर्वसनाला सरकारला सोपं जाईल। आणि म्हणून अधिकाधिक मुख्यमंत्री फंडामध्ये पैसे कसे जमा होतील यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे। आणि सामान्य जी माणसं आहेत, गरीबात गरीब माणसं जो 1000 रुपये पाठवू शकतो, 500 रुपये पाठवू शकतो, 100 रुपये पाठवू शकतो, अशा माणसासाठी देखील एक असं काहीतरी आपण जास्तीत जास्त सुलभपणे लोकांना सांगा की अमुक बँकेमध्ये आपण ऑनलाईन पैसे भरू शकता। तर अशी पद्धतीने सरकारने एक मोठी जाहिरात केली पाहिजे छोटी, म्हणजे की अमुक नंबरवर या वेळेला तुम्ही पैसे भरा, म्हणजे त्याच्या ऐपतीप्रमाणे कोणी 100 रुपये टाकेल, 200 टाकेल, 300 टाकेल, 1000, 500 टाकेल। सामान्य माणूस देखील मदत करू इच्छितो, परंतु सामान्य माणसाला माहीत नाही पैसे नेमके कुठे जमा करायचे आहेत। तरी शासनाने या ठिकाणी सामान्य जणांचा, जो गरीब माणूस आहे, जो म्हणजे कामगार आहे, मुंबईमधला असेल, पुण्यामधला, शहरामध्ये, त्याला वाटतंय की माझी काहीतरी मदत केली पाहिजे, पण ती मदत कोणाकडे द्यायची हा मोठा प्रश्न निर्माण झाला होतो। आणि मग जर सरकारी ऑनलाईन पद्धतीने जर पैसे जमा करण्याची काही सोय झाली आणि तशा पद्धतीचे काही नंबर दिले, सर्वजण माणसाला समजतील असे, तर अशा पद्धतीने देखील सामान्यातले सामान्य माणूस देखील या शेतकरी बांधवांसाठी आपले योगदान देण्यास तयार आहे। म्हणून शासनाने अशा पद्धतीचा काहीतरी एखादी लिंक सामान्य माणसांना समजेल अशा भाषेमध्ये लोकांच्या पुढे पोचवावी, तेव्हा शेतकरी राजाच्या पाठीमागे सर्व समाज उभा राहील यामध्ये शंकाच नाही। आणि मोठे धनिक लोक देखील या संकट समयी या शेतकरी राजाला मदत करण्यासाठी पुढे येतील असे वाटते। बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो, तरी कृपया माझ्या या व्हिडिओला आपण लाईक करा, इतरांना देखील हा व्हिडिओ पाठवा। आणि आपण जर पहिल्यांदाच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल बाधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करा ही विनंती। धन्यवाद।